नमस्कार. एज्युकेशन हब MS-23 सर्वात महत्त्वाचं आपला जो 4th स्टँडर्ड आणि 7th स्टँडर्डला आपल्याला स्कॉलरशिपसाठी आपल्याला ट्रायंग्युलर नंबर्स या विषयावर आपल्याला प्रश्न विचारले जातात. तर ट्रायंग्युलर नंबर कसा शोधायचा आणि त्याच्या पद्धतीचे कसे प्रॉब्लेम असतात हे आपल्याला समजून घ्यायचे. बघा याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आपल्याला ट्रायंग्युलर नंबर 1 काढायचा असेल तर आपल्याला त्याचा एक फॉर्म्युला असतो. त्याच्यामध्ये आपला 1 काढायचा असेल त्याच्यामध्ये 1 घेतला मग 1च्या नंतर 2 असं ठेवायचं. त्याला अपॉन 2 ने काढून टाकायचं सर्वात महत्त्वाचं. मग मला सांगा हे 2 आणि 2 हे काय झालं इथं कॅन्सल झालं म्हणजे काय राहिलं इथं 1 राहिलं. मग ट्रायंग्युलर नंबर 1 त्याच्यात आपला ट्रायंग्युलर 2 नंबर काढायचा असेल तर आपला ट्रायंग्युलर 2 इथं 2 घ्यायचे. 2च्या नंतर 3 असतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे 2 गेलं तर राहिलं 3 म्हणजे हा 2 नंबरला 3 ट्रायंग्युलर नंबर सर्वात महत्त्वाचं. जर तुम्हाला 4 नंबरचा ट्रायंग्युलर नंबर काढायचा असेल तर आपल्याला 4च्या नंतर 5 आहे मग काय 2 1 2 2चा 4 म्हणजे 2चा बसला भाग उरेल म्हणजे 5 2 10 म्हणजे 4 नंबरला 10 हा ट्रायंग्युलर नंबर आला. जर तुम्हाला परीक्षेमध्ये कोणताही ट्रायंग्युलर नंबर विचारला सपोज दॅट तुम्हाला विचारला ट्रायंग्युलर नंबर 16 म्हणजे 16ला कोणता ट्रायंग्युलर नंबर आहे तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्हाला ते पाहिलं तर 16च्या नंतरचा अंक आहे 17 त्याला भागिले 2. आता ह्या 2ने हा 16ला बघायचं मग 16 म्हणजे काय 18 गुणिले 17 याचा जो गुणाकार येईल तो आहे 16चा ट्रायंग्युलर नंबर सर्वात महत्त्वाचं. तर बघा याच्यामध्ये आपल्याला अशा पद्धतीत प्रश्न विचारल्यानंतर आपल्याला विचारलं जातं ट्रायंग्युलर 15 आणि ट्रायंग्युलर 14चा डिफरन्स काय आहे हे तुम्हाला प्रश्न विचारले जातात. मग तुम्हाला 15 आणि 14चा तुम्हाला ट्रायंग्युलर नंबर या ठिकाणी काढावा लागेल. ही पद्धतीने तुम्ही वापरलं तर तुम्हाला 15 आणि 14चा ट्रायंग्युलर नंबर निघू शकतो. त्याच्यात तुम्हाला प्रश्न विचारला जातो 8 आणि 6 ट्रायंगलची बेरीज काय आहे. मग तुम्हाला 8 नंबरला कोणता आणि 6 नंबरला कोणता आहे ट्रायंग्युलर नंबर तुम्ही शोधू शकता. बघा सपोज द्या तुम्ही असं करू शकता 8 बरोबर म्हणजे 8 इंटू म्हणजे 8च्या नंतर 9 नंबर असतो त्याच्यानंतर अपॉन 2 मग 8 बरोबर 1 चौक 8 9 चौक 36 म्हणजे 8 नंबरला 36 हा ट्रायंग्युलर नंबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 6चा विचारला मग t बरोबर 6 इंटू 7 म्हणजे 6च्या नंतर अपॉन 2 बरोबर 2 1 2चा 3 म्हणजे काय 21 म्हणजे 6 नंबरला 21 आहे. मग यांची जी बेरीज करायची असेल मग तुम्हाला काय t and t6 बरोबर 36 प्लस 21 बरोबर काय 7 आणि 50 म्हणजे दोघांची बेरीज किती आली 15 आली. मग अशा पद्धतीने तुम्हाला हा ट्रायंग्युलर नंबर हा चॅप्टर आहे जो असे विविध प्रकारचे गणित येतात. तुम्ही हे ट्रायंग्युलर नंबर कसे फाइंड आउट करायचे हा फॉर्म्युला मी तुम्हाला दिला आहे. तो तुम्ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजून आणि व्हिडिओ पाहताना समजून घ्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला